तुम्हाला 2028-29 पर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात कोणती कंपनी बिझनेस उभा करायचा आहे का? तर ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये सरकारने आता फक्त एकच कंडिशन ठेवलेली आणि ती म्हणजे तुमचा कोणीतरी जवळचा मित्र सरकारमध्ये हवा. नाही, ही अतिशयोक्ती वाटत असेल, पण परवाच झालेल्या ठाकरे बंधूंच्या सभेवरनं चित्र तर तसंच दिसतं. व्हिडिओ बाहेर पडल्यावरती सरकारने पण त्याला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री साहेबांनी शिवतीर्थावरती बाकीच्या राज्यांमध्ये किती किमतीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले याबद्दल पुष्टी, आणि याच्यामध्ये कुठलीच गोष्ट खोटी नाही, सगळ्या गोष्टी खऱ्या. एनडीएचा डेटा नाही सांग, जाणून बुजून चाणाक्ष पद्धतीने हुशारीने आता ह्याला काही म्हणू आपण, म्हणून मी थोडा डेटा बघितला. एनडीएच्या राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारने मिळून 7.2 लाख करोड एवढे कॉन्ट्रॅक्ट दिलेले, आणि युपीएने किती दिलेले? 2.8 लाख करोड, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट हे एनडीए सरकारने दिले. साध्या भाषेत समजावायचं म्हणलं तर अदानी ग्रुपला जर सपोज 100 रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण देशभरात मिळाला असेल तर त्याच्यामध्ये 72 रुपये हे एनडीएच्या सरकारने दिले आणि 28 रुपये अप्रॉक्सिमेटली हे युपीएच्या सरकारने दिले. आणि हा डेटा पूर्ण इंटरनेटवरती अवेलेबल आहे, तुम्ही पण चेक करू शकता. या सगळ्या बाबतीमध्ये एक गोष्ट मात्र चांगली झाली, नाही तो डेटा खोटा आहे, नाही ते असं म्हणालेच नाहीत, नाही त्यांचा तसा अर्थच नव्हता, नाही मी सांगतोय तेच खरं, असं कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी मंत्र्यांनी म्हटलं नाही. म्हणजे सगळ्यांना हे तर अग्री आहे की बाबा एवढा मोठा विस्तार अदानी ग्रुपचा मागच्या 10 वर्षात झालेला आहे, हे तर सगळेच अग्री करतात. आता राज्याच्या ग्रोथसाठी, लोकांच्या ग्रोथसाठी बिझनेसमॅन, इन्व्हेस्टमेंट्स हे लागतात. हे जरी खरं असलं तरी पण काही प्रमुख मुद्द्यांची, प्रमुख प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली. प्रश्न पहिला, थोडं खोलात गेलं तर समजतं की 60 वर्षामध्ये भारतात कोणत्याच खाजगी उद्योग समूहासाठी जे नाही करण्यात आलं ते या 10 वर्षात केले. म्हणजे अणुऊर्जेमध्ये किंवा अणुऊर्जेच्या संबंधित गोष्टींमध्ये प्रायव्हेट कंपनीज काम करू शकत नव्हत्या, आणि सरकारने या नियमात बदल केला आणि अदानी ग्रुप या क्षेत्रात आला. तसंच कोणताही उद्योग समूह एकापेक्षा जास्त विमानतळासाठी बिडिंग करू शकत नव्हता. सरकारने हा नियम बदलला आणि नंतर 5 ते 6 विमानतळ ही अदानी ग्रुपकडे आली, आणि अशा बऱ्याच गोष्टी. आता हा योगायोग म्हणायचा का क्रोनॉलॉजी समजून घ्यायची आपण, हा प्रश्न अजून पण तसाच. दुसरा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी ईडी, सीबीआय छोट्या मोठ्या नेत्यांकडे जात असतात, कुठं काय चुकतंय का हे बघायला. मग एवढी मोठी ग्रोथ असताना तिथं कोणाला काही गडबड वाटू नये का बरं? प्रश्न तिसरा, मी म्हणत नाही की याच्यामध्ये सगळं गोंधळच असेल, पण मग जे इंडिपेंडेंट क्रिएटर्स या गोष्टीबद्दल बोलतात त्यांना कोर्टाकडनं नोटीस का बजावली जाते? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, जशी एकाच उद्योग समूहाची संपत्ती एवढ्या एक्सपोनेन्शियली वाढते, तसंच फक्त एकाच राजकीय पक्षाची संपत्ती एवढ्या एक्सपोनेन्शियली वाढते. आता तो पक्ष कोणता आणि त्याची संपत्ती किती वाढली? कोणाला सांगू नका, कमेंट मध्ये लिहा.